आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये काल रात्री अतिशय मोठा राडा झालाय। आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे। गायकवाडांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला बुक्के सुद्धा लगावलेले आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। मी 9:30-10च्या दरम्यान जी माझी जेवणाची वेळ आहे, मी वरण भात आणि काही चपाती खालून मागितली पार्सल। मी सहसा कुठे बाहेर जेवायला जात नाही, मला इथे जेवायला आवडतं। आणि मग त्याने पाठवल्यानंतर मी वरण भात जेवायला घेतला आणि पहिल्या घासामध्येच मला खूप खराब वाटलं। मी दुसरा घास घेतला तर मला वॉमिटिंग झाली आणि मग मी त्या पॉलिथिनमध्ये जे वरण होतं मी त्याचा स्मेल घेतला। तो इतका घाणेरडा होता की ते निकृष्ट दर्जाचं आणि ते एक विषारी जेवण त्या ठिकाणी मला हे पाहायला मिळालं। इतकी मुजोरी या लोकांची की जर कोणी तक्रार घेता काय ऐकत पण नाही। ह्यापूर्वीसुद्धा मी अधिकाऱ्यांना तक्रारी दिल्यात। इतकं विषारी जेवण लोकांना देता हे आमच्या आरोग्याशी खेळतात आणि म्हणून रात्री मी त्यांना जाब विचारला। त्यांनी कबुली दिली की आम्ही आमच्याकडचं हे वरण जे काही जेवण आहे हे खूप घाणेरडं आहे आणि म्हणून मग मी त्यांना चाप दिला। तर आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये नेमकं घडलं तरी काय होतं बघूयात। आमदार निवास कॅन्टीनमध्ये संजय गायकवाड यांनी राडा केलाय। कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला आमदार गायकवाडांची मारहाण बघायला मिळाली आहे। कॅन्टीन कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण करण्यात आलेली आहे। निकृष्ट जेवण दिल्याचा आमदार संजय गायकवाड यांचा आरोप आहे। तर आमदार निवासातल्या कॅन्टीनच्या मॅनेजरने या संपूर्ण प्रकरणावर काय भाष्य केलं पाहूया। काही स्पष्टीकरण नाही। तुम्ही कशाला जेवण दिलं कोणाला असा आरोप संजय गायकवाडांनी काल केला त्यावर त्यांनी मारहाण पण केलं। धक्का नाही द्यायचा काही नाही झालेलं व्हिडिओ दाखवू का तुम्हाला? काही नाही झालेलं व्हिडिओ दाखवू का तुम्हाला? काही नाही झालेलं आहे सर, काही नाही झालेलं। व्हिडिओ दाखवू का? काही झालेलं नाही, काही बोलले काल मारहाण नाही झाली नाही बोलाय काही तुमच्या कर्मचाऱ्यांना मारहाण नाही झाली? नाही काही नाही मॅनेजर काही खोटं नाही बोलले झालंय, काही नाही झालंय। निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं ना तुम्ही स्पष्टीकरण तर द्या तुमचं। या ठिकाणी आपण बघतोय की मॅनेजर आहेत या ठिकाणी कॅन्टीन चालवणार त्यांचे आणि त्यांचं स्पष्टीकरण नाही, इथे काही झालं नाही असं ते म्हणतायत। मात्र काल संजय गायकवाड यांनी जेव्हा त्यांच्या रूमवर त्या ठिकाणी जेवणाची ऑर्डर दिली होती त्यावेळी त्यांनी जी डाळ दिली होती ती निकृष्ट दर्जाची डाळ होती आणि त्यामुळे काल संजय गायकवाड यांनी मारहाण केली इथल्या कर्मचाऱ्यांना। मात्र एका आमदाराला अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असेल तर इथे बाकी सामान्य नागरिकांचं काय हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय। त्यामुळे दोन्ही बाजू समोर यायला पाहिजे होत्या। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज या कॅन्टीनची नेमकी काय बाजू आहे त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आलो होतो। मात्र इथले मॅनेजर आहेत त्या मॅनेजरने मात्र याकडे काही झालं नाही असं स्पष्टपणे सांगितलंय। त्यांना त्यांचं स्पष्टीकरण द्यायचं नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। तर आमदार संजय गायकवाड यांनी केलेली मारहाण चुकीची अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। तसंच अन्न निकृष्ट दर्जाचं असेल तर त्यावर कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलंय। तर या संदर्भात गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासोबत बातचीत आमचे प्रतिनिधी गणेश कवडेंनी केली आहे, पाहूया। पंकज भोयर आपल्यासोबत आहे। पंकज सर, संजय गायकवाडांनी निकृष्ट दर्जाचं अन्न मिळतं त्यामुळे कॅन्टीन जो चालक आहे त्याला मारहाण केलेली, कसं बघतं या प्रकरणाकडे? नाही, मी आत्ताच सांगितलं की चांगल्या पद्धतीचं भोजन त्या ठिकाणी निश्चितपणे सदस्यांना मिळालं पाहिजे, परंतु जर का त्या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांकडून चूक झाली असेल तर मारहाण हा काही त्याच्यावरती उपाय नाही आहे। समन्वयातून काहीतरी मार्ग त्या ठिकाणी काढायला हवा होता। निश्चितपणे याच्यावर पुढे काहीतरी मार्ग निघेल। विधानसभा सदस्य किंवा विधान परिषद सदस्य हे आपल्या विधानसभेतले प्रश्न सोडण्याकरिता अतिशय गंभीर असतात। प्रचंड मेहनत ते त्याच्याकरिता घेत असतात आणि विशेष करून अधिवेशन काळामध्ये हे प्रश्न सुटले पाहिजे याच्याकरिता सतत प्रयत्नशील असतात। अशावेळी किमान त्यांना भोजन त्यांच्या आमदार निवासात मिळणारे हे चांगल्या दर्जाचं असावं। अशा पद्धतीचं दुर्लक्ष जर का कर्मचाऱ्यांकडून झालं असेल, त्या ठिकाणी भोजन कॅन्टीनकडून झालं असेल तर त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येईल। व्हिडिओ प्रवीण सह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। और जो असली वोटर्स है उसको वोटिंग से दूर रखना चाहते हैं और वोटर लिस्ट में बाहर के राज्यों के लोग डालकर
आप ये चुनाव लड़ना चाहते थे। महाराष्ट्र में इस तरीके से देखा गया था उसका यही हो गया ना। तर आपण पाहतोय संजय राऊत हे सुद्धा या संदर्भातच बोलत होते. डाळ खराब असेल तर त्यालाही सरकारच जबाबदार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय अशा प्रकारे मारहाण करणं तर चुकीचंच आहे हे देखील संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. एकीकडे मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर आंदोलनं सुद्धा सुरू आहेत. त्या संदर्भात देखील संजय राऊत भाष्य करत होते. आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे असं देखील संजय राऊत यांनी या दरम्यान म्हटलं. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही साम टीव्हीने कॅन्टीन मालकासोबत मॅनेजरसोबत देखील बातचीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या दरम्यान त्यानं असं काही झालंच नाहीये, मारहाण झालीच नाही असं म्हटलं. त्यामुळे हा जो व्हिडिओ समोर आलेला आहे तो व्हिडिओ बघून सुद्धा अशा प्रकारे मॅनेजर काही झालंच नाहीये हे कसं सांगू शकतो हा सवाल उपस्थित होतोय. मात्र संजय गायकवाड यांनी स्वतः ती डाळ कशी होती हे सुद्धा दाखवलेलं आहे. मात्र संजय राऊत या संदर्भात काय म्हणाले बघूया. आमदारानं कोणालाही मारहाण करायची आणि मग आपली बाजू मांडायची की मला डाळ मिळाली नाही, मला भात मिळाला नाही. मला असं वाटत नाही. तक्रार करण्याचे काही सनदशीर मार्ग आहेत. तुम्ही त्याला मारहाण करण्याआधी सुद्धा विधानसभेत येऊन हा प्रश्न मांडू शकता. तुम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करू शकता. पण तुम्ही त्या गरीब माणसाला, कर्मचाऱ्याला मारहाण केली, त्याचा काय दोष आहे? त्याचा दोष काय? त्या कर्मचाऱ्याचा दोष काय आहे? हे सरकार आणि या सरकारचे आमदार या राज्यातले जे दुर्बल आहेत, जे गरीब आहेत, जे तुमच्यावरती अरेला कार्य करू शकत नाही, तुम्ही त्यांनाच मारता. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.